यूट्यूब फॅमिली कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आज ब्लॉग बाहेरच सुरू करते आहे कारण खूप छान असं वातावरण आहे. वाजलेत 5:30. आम्हाला 7च्या गाडीने जायचं आहे, पण 6:30 वाजताच निघालो पाहिजे कारण बॅग्स पोचवायच्या आहेत. आणि 5 झोपला आहे. बाबा अजूनपर्यंत यायचे आहे. बाबा आलेच तर त्यांना पोहोचून मागून आता आम्हाला चालतच जावं लागेल असं काहीसं आहे. सो चला आता पटापट सगळी कामं आटपतो. आम्ही कामं वाटून घेतली आहेत. माझ्याकडे आहे सगळं झाडू पोछा करायचं, बाहेरचं आतमधलं सगळं आवरायचं. श्रेयाच्याकडे आहे भांडे घासायचे आणि आई स्वयंपाक पूजा करणार आहे. सो बघूया आता. प्रिशू मॅडमला झोपून दिलं मी सध्या. बाकी कसं काय होतं ते पूर्ण आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करते. सोडायला असंच कनेक्ट करा. सो फायनली ना आम्ही घरून निघालेलो आहोत. मागे बाबा, श्रेया आणि आई आहे आणि 5चा मित्र प्रिशूला आणि मला सोडून देतोय. आमच्यासोबत सामान भरपूर असल्यामुळे गाडी वर त्यांनी आम्हाला सोडून दिलं. म्हटलं थोडंसं ड्रामा रील करूयात. एकदा मी असं डेअरिंग केलेलं होतं. मला सोनूताई एवढी डेंजर रागवली की नम्रता याच्यानंतर फालतूपणा करायचा नाही, अजिबात गेटवर उभं राहायचं नाही. तेव्हापासून मी गेटवर अजिबात उभी राहत नाही. गाडी चला चला. आणि हे सोनूला माझ्या कुठे जात आहे आपण? बघा फायनली आमची गाडी सुरू झाली. आम्ही एवढं घाईघाईत आलो की मी सनस्क्रीन पण नाही लावलं. मी टिकली पण लावली नव्हती. आता स्टेशनवर लावली. आता सगळं गाडीतच माझी तयारी करते. वॉच तेवढी घातली. श्रेयाने घेतली की नाही माहीत नाही. वॉच घेतली नाही. घे, तुला मी आठवण दिली होती. असं होतेच. मला असं वाटलं की मी मोठ्या ट्रॉली बॅगची चावी विसरली की काय, पण ती चावी मी टाकली आहे. आणि नेमका गडबड अशी की आई तिकडे सावलीत बसली. आमच्या साईडने ऊनच ऊन आहे. आई सिंगल सीटवर बसलेली आहे तर मी आईच्या पुढे जाऊन बसले. म्हटलं थोडासा ड्रामा तर केलाच पाहिजे. काही क्लिप्स मला शूट करायच्या होत्या, सो त्या क्लिप्स शेअर केल्या आणि त्याचं रील बनवायचं होतं. मग वातावरण खरं सांगू का खूप जास्त छान आहे. गाडी सध्याच निघाली आहे. सो स्लो आहे. से हाय. से हाय रिशू. हाय. सो निघालो आहे आम्ही फायनली आणि मी बसली आहे इमर्जन्सी विंडोमध्ये. श्रेयाची वॉच कधी राहिली म्हणून ती माझ्या हाताचा फोटो काढत आहे आणि इन्स्टाला टाकायसाठी की हा तिचा हात आहे आणि तिचा म्हणजे तिची वॉच आहे. तर मी ना हे सांगत होते की आमचं लोकेशन, आम्हाला ना लोकेशनमध्ये प्रॉब्लेम झाला. ते म्हणजे गाडी मागे आहे असं दिसत होतं पण गाडी पुढे होती. आणि नंतर जेव्हा लोकेशन बघितलं तेव्हा सडनली शॉक झालो कारण तेव्हा आम्ही घरून निघायचंच होतो. सो 5च्या मित्राला फोन केला, त्याने आम्हाला सोडून दिलं. बाबाच्या नेहमीप्रमाणे थोड्या गोष्टी ऐकावं लागल्या. आणि श्रेयाची वॉच घरी राहिल्यामुळे तिचा मूड काय व्यवस्थित नाही आहे. आता गर्दी होणार. फक्त माझ्या घरापासून स्टेशन खूप जवळ आहे. सो तिथून बडनेरा स्टेशनला गाडी यायला 15 मिनिट वगैरे लागतात आणि बडनेरा स्टेशनपासून बऱ्यापैकी गर्दी असते. सो असं काहीसं आहे. आता मी इकडल्या साईडला बसलेली आहे पण ही पूर्व आहे त्याच्यामुळे डायरेक्ट सनराईज येते. मी विचार करते आईसमोर जाऊन बसण्याचा कारण तिकडल्या साईडने एवढी काही गर्दी नाही आहे तर मी बसू देईल कारण इकडे बऱ्यापैकी जागा आहे. सध्या तरी ऊन वाटतं आहे पण डायरेक्ट ट्रेनवर येते त्याच्यामुळे मग बघूया कसं काय होतं. प्रिशू माझ्याजवळ आली. प्रिशू आपण कुठे जात आहे सोनू? आईकडे, आजीकडे. बघ ना इकडे बघ ना. आपण कुठे जात आहे? आजीकडे जात आहे मावशीच्या लग्नाला. कुठे जात आहे? लग्नाला. आणि हे पाच बिस्किटसाठी बसलो. काय झालं? प्रिशू काय पाहिजे? बिस्किट नाही आहे पिल्लू, इकडे येतच नाही आहे बिस्किट.
गणित जास्त बिघडलं वाटते. मी गाडीतल्या गाडीत गेली पुढल्या डब्यापर्यंत. आईला प्रिशूला बिस्किट पाहिजे त्यासाठी, पण तरीसुद्धा बिस्किट मिळाले नाही आणि इथून काही ट्रेन हालत नाही आहे. 15 मिनटं जास्त झाले. हे घे, प्रिशूच्या बिस्किटसाठी गेली मी. श्रेया उघडून दे. प्रिशूच्या बिस्किटसाठी गेली. बघा, एकच स्टेशन क्रॉस झालं आणि प्रिशूला लगेच बिस्किट पाहिजे, चिप्स पाहिजे. आमच्यासारखंच आहे तिचं, श्रेयासारखं माझ्यासारखं. आम्हाला प्रवास सुरू झाल्याबरोबर असं होतं की प्रवासाचा फील येण्यासाठी काहीतरी खायला पाहिजे. प्रिशू तशीच झाली, पण आता काही मिळतच नाही आहे. काय मिळालं तर मग सुरू व्हायचीच आहे ना. इकडे खाणं सुरू आणि तिकडे आमच्या मास आहे आणि इकडे आम्ही. सो आता श्रेया मॅडमचं मस्त मस्त स्वतःचे फोटोज व्हिडिओज करायचे चाललेले आहे आणि ते स्टोरीला टाकायचे चालले आहे. तिचं बरं आहे, तिचं ते व्हिडिओज काढते, तिचे ते व्हिडिओज टाकते. आणि आता ट्रेन सुरू झाली. सो आता ट्रेन सुरू झाली आणि लास्ट टाइम असं झालं होतं की आम्ही सोबत बिस्किट घेतले होते. मी जेव्हा पिशीला घेऊन अकोल्याला एकटी गेली होती आणि चिप्स सुद्धा घेतले होते, पण त्यावेळेस तिला बिस्किट अजिबातच पाहिजे नव्हतं, फक्त चिप्स पाहिजे होते. यावेळेला मी चिप्सचे पॅकेट्स घेतले आणि बिस्किट नाही आणले, कारण दुकानात मी रात्री 10:30ला गेलेली होती. बिस्किट छोटे छोटे होते, सो मी ते नाही घेतले, फक्त चिप्स घेतला. तर आज या मॅडमला बिस्किटच पाहिजे होतं. मग मी ट्रेनच्या आतमध्ये, कारण खूप वेळ झालेला होता, ट्रेन सुटली असती. ट्रेनच्या आतमध्ये मी गेली प्लॅटफॉर्मवर मागे. फूड काउंटर खूप जास्त लांब होतं, त्याच्यामुळे मग मी नाश्ता घेतला. तिला कचोरी आवडते, असं कचोरी घेतली आणि ते तिने खाल्ली. चिप्सचे पॅकेट्स आहे, सो ते तसंच ठेवलं. 2च तासाचा प्रवास आहे, पण काही ना काही खायला पाहिजेच. तर चला आता बाकी काय होतं तर मी तुमच्यासोबत पुढे शेअर करते. प्रिशू आता मस्त रुळली आहे, तिला झोप येते, सो ती झोपती आहे आणि श्रेयाचं एडिटिंग चाललंय. मी सुद्धा माझं एडिटिंग फिनिश करते. थोड्या वेळातच ना प्रिशू आणि श्रेया दोघी जणी छान झोपी गेल्या. त्यानंतर आम्ही स्टेशनला पोहोचतो. ऑटो करूनच आम्ही घरी गेलो. मस्त श्रेया माझ्याजवळ होती, बाकी आम्ही स्पेशलच ऑटो केलेला होता, कारण आमच्याजवळ एवढे सगळे सामान होतं आणि ना एवढे सगळे सामान आम्ही तिघींनी फक्त आणलेलं. सामान सगळं भारी होतं. आमचे खूप जास्त हाल झाले, ते तर काय विचारूच नका. पण सुखरूप आम्ही घरी पोहोचलो आणि तिथे गेल्यानंतर ना प्रिशू राणीच्या मस्त काय विचारूच नका. आईस्क्रीम द्यायला नाही म्हटलं म्हणून मॅडम अशा रुसून बसलेल्या आहेत, पण ह्याला काहीच नाही करू शकत, ती तशीच राहणार. त्याच्यानंतर सर्वांच्या मस्त गप्पा चाललेल्या होत्या. एकत्र मिळाला ना की हीच एक मजा असते, सर्वजण मस्त गप्पा करत बसतो. तिला खेळणारच पाहिजे तसे. आज ना माझा प्रिशू पहिला पोलिओ डोस होता, त्याच्यामुळे मग मी तिला इथेच पोलिओ देऊन आणला आणि तिने व्यवस्थित घेतला. त्याच्यानंतर जेवणाची काहीशी तयारी सुरू होती. सर्वांचं मिळून मस्त तो जेवायचं चाललं होतं आणि ते झाल्यानंतर यापैकी जणी जे झोपे गेल्या ते काही विचारूच नका. स्वतः मी हा पॅक लावत आहे, होममेड पॅक आहे. लवकर छान रिझल्ट देतो. बघा, ज्वेलरी टाकण्यासाठी. मस्त फुलाचा हळद होतो आणि हा पॅक सुकवायचा. हा होममेड पॅक आहे. ह्याच्या टॅनिंग आहे ना, घामामुळे जास्त त्याच्यामुळे हा लावतात. नंतर याला स्क्रब करून काढतात. आता वातावरण ना खूप जास्त पावसाचं झालेलं आहे, सो मी टेरेसवर आली. म्हटलं कपडे काढून घेते ना, तर सर्वांचे ओले होईल आणि वातावरण असं काहीसं झालंय. सो आता मी टेरेसवर आली, हा पॅक छान रिमूव्ह केला. हे बघा, हा असा काहीसा दिसतोय. काय झालं माहिती आहे का, इथे गरमी खूप जास्त आहे आणि तसंही ना घामानी हे जे टॅनिंग आहे ना हे खूप जास्त वाढत आहे. आता तरी मी याला होममेड पॅक लावला. वहिनीला सुद्धा असंच झालं होतं, सो त्यांनी दिला. होममेड पॅक लावला आहे मी. आता हा सुकण्याचा मी म्हणजे सुकला वगैरे एकदा लावला, असं मी कंटिन्यू आता उद्यासुद्धा लावते. एक टाईम उद्या सकाळीसुद्धा लावते, संध्याकाळीसुद्धा लावते. थोडं कमी झालं तर फारच छान, कारण ना नकली ज्वेलरी घातल्याने मला हे उबजलं होतं. आतासुद्धा नकली ज्वेलरी घालावेच लागणार, त्याच्यामुळे ते आणखी जास्त उपजेल. त्या नेकलेस वगैरे जे आहे ते माझे गोल्डनच आहे, त्याच्यामुळे जास्त उपजेल. बाकी संध्याकाळ झाली आहे, मी छान टेरेसवर आली, थोडंसं फिरते. म्हटलं वातावरण दाखवलं तुम्हाला, इथलं खूप छान आहे सध्या तरी, पण गरमी त्याहून जास्त पाऊस पडत नाही आहे. आता बाकी काही रिलेटिव्स वगैरे येणार आहेत. मी जसं झालं तुमच्यासोबत तसंच शेअर केलं आणि आणखी जसं जसं होईल तसं तुमच्यासोबत शेअर करेल. डायरेक्ट कॅमेरामध्ये येऊन मी जर नाही बोलू शकली तर ठीक आहे, पण व्हॉइसवर देऊन मी तुमच्यासोबत म्हणजे जसं होईल तसं शूट करेल आणि व्हॉइसवर देऊन तुमच्यासोबत जेवढं होईल तेवढं शेअर करण्याचा प्रयत्न करते. उद्याला आहे मेहंदी. आम्ही आजच काही मेहंदी घालून घ्यायचा विचार म्हणजे काही मेहंदी लावून घ्यायचा विचार करतो आहे. डाव्या हाताला तर ठीक आहे लावता येईल, पण उजव्या हाताला लावायची पंचायत आहे, सो ते एक मॅनेज करायचं आहे. कारण मेहंदीवाले पैसे खूप घेतात, 200-200 रुपये एका साईडचे वगैरे असे घेतात आणि अरेबियनच काढायचे आहे. सो ज्यांना येते
ते त्यांच्या हातावर वगैरे असं काहीसं काढून द्यावं लागेल. बाकी डाव्या हातावर तर आमचं आम्हीच काढू, कारण उद्या नवरीची मेहंदी आहे. परत फोटोग्राफर येणार आहे, मग ते फोटोग्राफर बहिणींचे सुद्धा मेहंदीचे फोटोज घेतात. ते सगळं झालं पाहिजे. ग्रुप डान्स बसायचा बाकी आहे, तोच आम्ही आज रात्री बसवणार. आमच्या दोघीचा डान्स बसलेला आहे. सो ते सगळं जसं होईल तसं मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते. सो व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. हॅपी टू यू, हॅपी टू यू, हॅपी टू यू, हॅपी टू यू. इकडे हॅपी बर्थडे टू यू खेळणं सुरू आहे. हॅपी टू यू. कोणाचा हॅपी बर्थडे? आईचा. अगं पाय लागत आहे प्रिशू. हॅपी बाबा जास्त करतो मग आता मी. सो आता ना इथे फेशियलचं सेशन सुरू आहे. म्हणजे मी आणि श्रेया फेशियल करून देतो ज्यांच्या ज्यांना करायचं आहे त्यांना, आणि प्रिशूचा गोंधळ घालायचा चाललेला आहे. आईचं बाकी होतं, कारण आईला म्हटलं मी खूप आधी केलं तर कसं रिझल्ट तेवढा व्हिजिबल राहत नाही लग्नाच्या वेळेस. सो तिचं फेशियल मी आता करून देत आहे. मोठी याचं वगैरे केलं. बाकी माझ्या अवताराला इग्नोर करा, कारण ना गरमी खूप जास्त प्रचंड होती, त्याच्यामुळेच हा असा ताल आहे माझा घरी. मेहंदी काढून झाली. आता डान्स प्रॅक्टिस करायची आहे. सगळ्यांच्या मेहंद्या काढून द्यायच्या आहे. मी कशी कशी काढली कसं दाखवू आता. मी कशी मेहंदी काढली. आता डान्स प्रॅक्टिस करायची आहे. प्रिशू पण नाही राहत आहे. ही बघा अशी काहीशी काढली आहे मी मेहंदी. खूपच अनप्रोफेशनल वाटत असेल, त्याचं रिझन मी तुम्हाला पुढे सांगते. सर्वांच्या सुरू आहे डान्स प्रॅक्टिस आणि माझं सुरू आहे जेवण, कारण उद्या वट पौर्णिमेचा उपवास आहे, त्याच्यामुळे मग भारी जाईल. मेहंदी बघा अशी काहीशी निघत आहे. जेवण झालं. आता जाऊ डान्स प्रॅक्टिसला, कारण गेल्या 1-1.5 तासापासून सगळे माझा वेट करत आहे. प्रिशूने 1 तास घेतला आणि आता जेवणाचा वेळ. मेहंदी पण निघत आली आहे. सो इट्स डे 2 आणि मी कालचा आज आहे मेहंदी. आम्ही जास्त एक्सायटेड आहे. आणि मी कालचा ब्लॉग एंड करायची राहिली होती, ते करायसाठी स्पेशल इकडे आली. कारण काय होतात सर्वजण असतात. मी मुद्दाम शूट याच्यासाठी नाही करत की मग कुणाला आवडतं आहे कुणाला नाही आवडत, तर ते व्यवस्थित वाटत नाही, म्हणून मी माझं जे होतं ते तुमच्यासोबत शेअर केलं. रात्री आम्ही 1:30 वाजेपर्यंत, किती वाजले होते? 1-1:30 म्हणजे 1:30 वाजला होता. 1:30 वाजेपर्यंत आम्ही डान्सची प्रॅक्टिस केली आणि मेहंद्यासुद्धा काढायच्या राहून गेल्या. मग आज आहे वटपौर्णिमा. मी फक्त उपवास केला आहे. बाकी मी पूजा वगैरे करत नसते, जसं लास्ट इयर शेअर केलं तसं. बाकी माझ्या मेहंदीला छान कलर आला आहे. प्रिशूला म्हटलं प्रिशू तुझा प्रेमाचा रंग बघ कसा चढला, मेहंदी किती छान आहे. तर ती एवढी गोड हसली, किती छान म्हटलं तर आहा असं म्हणून. तर अशी काहीशी झालेली आहे. मी तुम्हाला काल दाखवली. खरं तर ना मी 3 वर्षापासून हातामध्ये मेहंदीचा कोणसुद्धा पकडलेला नाही आहे, त्याच्यामुळे माझे हात असे करत होते, मला काहीच सुचत नव्हतं. त्याच्यामुळे मेहंदी ही कशी आली आहे नॉन प्रोफेशनलसारखी, पण काय हरकत नाही, मला तशीच काढायची होती. यावर अरेबियन मेहंदी मला माझी आतेबेन काढून देणार आहे. तिला म्हटलेलं आहे मी, आता तिच्याकडे खूप ऑलरेडी हात आहेत, पण तरीसुद्धा आज आहे मेहंदी. आम्ही आंघोळी वगैरे करून घेतल्या सगळं. अकोल्यामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम असतो, इन केस तुम्हाला माहीत नसेल तर. बाकी मेकअप वगैरे मी काहीच केलं नाही. मी फक्त मला खरं तर स्किन केअर करायचं होतं, पण ते पाऊच तिकडे ठेवलेले, अर्ध्या बॅगा इकडे अर्ध्या बॅगा तिकडे असं झालं आहे सध्या. तरी पाहुणे आणखी यायचे. पाहुणे आल्यानंतर आणखी काय होईल काहीच आयडिया नाही. प्रिशू रात्री खूप चिडचिड करत होती. तिने मला काहीच करू दिलं नाही, म्हणजे लिटरली 1-1.5 तास तिने झोपायला लावला, जी रोज ती अशी अजिबात करत नाही. तिला हेच होतं की मी कुठेतरी जाईल असं. आता मी आजच्या या ब्लॉगला इथेच एंड करते. बाकी इथून पुढचा ब्लॉग मी कंटिन्यू मेहंदीच्या याचा जो आहे तो नेक्स्ट तुमच्यासोबत शेअर करते. नाही तर मग ते खूप जास्त किचकिच होऊन जातं, एकाच ह्याच्यामध्ये सगळं बघणाऱ्याला इंटरेस्ट येत नाही, काहीच नाही. त्याच्यामुळे सेपरेट शेअर करण्याचा मी प्रयत्न करते. नेलपेंट मी अजून लावलं नाही. मी आता सिल्वर कलरचं नेलपेंट लावते, जी माझी इच्छा होती आणि पायाला म्हणून लावायचं होतं ते सुद्धा लावते. सो आता ते वगैरे करते. आणि सध्या तरी साधंच वेअर केलं आहे आम्ही, कारण मेहंदीवाले येणार आहेत संध्याकाळला 4 वाजता आणि 6-7ला वगैरे फोटोग्राफर येणार आहे. मग दिवसभरात कामात त्यांना मेहंदी काढू देण्यात डाग लागते, त्याच्यामुळे मग मी काहीच घातलेलं म्हणजे मेहंदीचं आउटफिट नाही घातलं आहे. मी डायरेक्ट तेव्हा घालेल. सो चला तर बाकी काय होतं तुमच्यासोबत सगळं नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर करते. मी या व्हिडिओला इथेच एंड करते. तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.